शेतकरी मित्रांनो नमस्कार. तर मी थायलंड देशामध्ये शेतीच्या खास अभ्यास दौरे माझे चालू आहेत. तर तर थायलंडमध्ये एक खासियत मला छान वाटते. शेतकरी छोटे आहेत, त्यांच्याकडे असताना एरिया देखील छोटा आहे, पण त्यांचं जे व्हिजन आहे किंवा काम करण्याची पद्धत आहे ती खूप चांगली आहे. म्हणजे अगदी इथल्या शेतकऱ्यांमध्ये कशी क्रांती घडू शकते ह्याच्यासाठी त्यांचे छोटे प्रयत्न करतात आणि त्याचे जे पडणारे परिणाम आहेत इथल्या शेतीवरती ते खूप चांगल्या पद्धतीचे आहेत. आता मी याच्या एका फार्मवरती आलो आहे. तर तसं बघायला गेलं तरी छोटंसं गाव आहे आणि त्या गावामध्ये हे छोटंसं त्या शेतकऱ्याचं फार्म आहे. ते लेडी शेतकरी आहे, महिला शेतकरी आहे विशेष म्हणजे तुम्हाला सांगायचं झालं तर. आणि छोटंसंच त्यांचं हे पाठीमागून दाखवतं हे घर आहे. पण फार्म एकदम छोटं दिसेल तुम्हाला, पण त्यांनी केलेलं जे काम आहे, त्यांचं ज्या पातळीवरती आता काम चालू आहे त्या छोट्या स्केलमध्ये ते खूप चांगल्या पद्धतीचं आहे. आणि मी आलो एका द्राक्षाच्या फार्मवरती. फार्म म्हणू शकणार नाही, छोटंसं त्यांचं पॉली हाऊस आहे, त्याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने द्राक्षावरती त्यांचं काम चालू आहे. आणि मी करत असताना एवढं छोटंसंच हे असताना देखील त्यांनी एंट्री किती छान केली आहे तुम्हाला इथे मी दाखवू शकतो आहे. मस्त असं एंट्रीला फुलाचं गार्डन बनवलं आहे, फिश टँक बनवला आहे, याच्यामध्ये वेगवेगळे मासे आहेत. आणि इकडं बघाल तर खूप छान पद्धतीचं असं वॉटरफॉल बनवला आहे. आणि त्याची कमान विशेष म्हणजे त्याच द्राक्षाच्या वेलाची त्यांनी कमान बनवलेली आहे. तर अशा पद्धतीनं त्यांनी एंट्री गेट जे आहे ते खूप सुंदर पद्धतीचं तयार केलेलं आहे. आणि तर आता माझ्या पाठीमागं बघत असाल तुम्ही तर हे त्यांनी छोटंसं पॉली हाऊस उभा केलं आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळ्या व्हरायटीज आहेत. द्राक्षांच्या कलेक्शन खूप छान आहे, ते मी तुम्हाला दाखवतो. तर आत आल्यानंतर तुम्हाला मी दाखवतो की त्यांनी किती छान असं डेमो प्लॉट, छोटे रिसर्च प्लॉट म्हणू शकतो, पॉट्स त्यांनी बनवलेले आहे. वेगवेगळ्या कलरची द्राक्ष आहे, त्याचा जो काही मनी आहे त्याचा शेप वेगवेगळ्या पद्धतीचा आहे. घड खूप एकदम तजेलदार आणि टाईट आहे. इकडं बघितलं तर इकडं वेगळ्या टाईपची व्हरायटी आहे, त्याच्यावरती त्यांचं काम चालू आहे. इथं जर बघाल तर इथं ही वेगळ्या कलरची व्हरायटी आहे. परत इकडं जर बघितलं तर तुम्ही थॉम्सन टाईप, जशी आपल्याकडे थॉम्सन आहे राऊंड शेपची, तर तशा पद्धतीची ही व्हरायटी आहे. सेटिंग म्हणजे त्याचं घड खूप अतिशय सुंदर आहे. मनी जो आहे तो देखील अतिशय सुंदर आहे. इथं जर बघितलं तर इथं मस्तपैकी त्यांनी असा लव शेप बनवलेला आहे आणि ह्या लव शेपला असे घड लागलेले आहेत, हे बघू शकता. अशा पद्धतीच्या कलरची ही द्राक्ष आहे. तर थोडक्यात सांगायचं म्हणजे काय की इस्रायल असेल, रशिया असेल, ऑस्ट्रेलिया असेल, न्यूझीलंड असेल, ह्या देशातल्या व्हरायटीजचं कलेक्शन करून त्याच्यावरती खूप चांगल्या पद्धतीचं काम ह्या फार्ममध्ये चालतं आहे. आणि हे बघून खूप समाधान वाटलं. म्हणजे की एक छोटासा शेतकरी, छोटीशी महिला शेतकरी किती चांगल्या पद्धतीचं काम करू शकते. इथं बघितलं तर तुम्ही आपली जशी क्रिम्सन वगैरे आहे तर तशा टाईपची ही व्हरायटी आहे. पण ह्या मोस्टली विथ सीडवाल्या व्हरायटी आहेत, ह्याच्यामध्ये सीड्स आहेत. इंडियनमध्ये मोस्टली सीडलेस व्हरायटी आहेत. तर अशा पद्धतीचं खूप छान असं त्यांनी रिसर्च डेमो प्लॉट्स थोडक्यात उभे केलेले आहेत. इथं बघू शकताय असे फार्म आहेत. आणि हे विदाऊट केमिकल, विदाऊट स्प्रेच्या विशेष म्हणजे इथे ग्रो करत आहेत, त्याचे रिसर्च चालू आहेत. याच्या पलीकडे तुम्हाला दाखवलं तर त्यांच्या तिकडे ग्राफ्टिंगच्या पद्धती चालू आहेत. इथे देखील असं आहे. तर अशा पद्धतीनं त्यांनी डेमो छोटे उभा केलेले आहेत. बऱ्यापैकी रिसर्च त्यांचे चालू आहेत. आणि तिकडं त्यांचे रोस्टॉकवरती बऱ्याच अभ्यास चालू आहेत. वेगवेगळ्या पद्धतीचे ग्राफ्टिंगचे टेक्निक असतील. तर अशा पद्धतीनं द्राक्षामध्ये खूप छान पद्धतीचं काम ह्या फार्मवरती होतं आहे. आणि इथं बघून एकच गोष्ट अभ्यासाला मिळाली की शेतीमध्ये अजून भविष्यामध्ये काम करण्यासाठी, नवनवीन व्हरायटीज आणण्यासाठी खूप मोठा वाव आहे. आणि नक्कीच आपल्या महाराष्ट्रामध्ये, भारतामध्ये देखील आपण रुक्मिणी फार्ममार्फत अशा गोष्टी शेतकऱ्यांसाठी जरूर करू. आणि
हा फिरण्याचा आणि शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा उद्देश हाच एक आहे की आपण अजून काही शेतीमध्ये चांगलं शेतकऱ्यासाठी करू शकतो आणि आणू शकतो. ह्या उद्देशानेच ही चाललेली सफर आहे आणि त्याचे छोटे छोटे व्हिडिओज मी तुम्हाला जे शेअर करतो आहे ते हेच आहेत. हे शेअर करत असताना माझ्याकडे अजून काय सांगताना कमी पडत असेल किंवा काही चुकत असेल तर नक्की कमेंटमध्ये कळवा. तुम्हाला अजून काय पाहायची इच्छा आहे ते देखील तुम्ही कमेंटमध्ये कळवा. आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. तर आपल्या यूट्यूब चॅनलला नक्की तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब जरूर करा आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच. धन्यवाद.